आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मोदींना औरंगजेब म्हणणं हा देशद्रोह, जनता यांना निवडणुकीत उत्तर देणार, शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। आणि म्हणून मोदी साहेबांचा अपमान, त्याचं उट्ट, त्याचं सूड मतपेटीद्वारे या महाराष्ट्रातली जनता घेईल। भाजपची महाराष्ट्रातल्या उमेदवारांची दुसरी यादी येण्याची शक्यता। दिल्लीतील वरिष्ठ नेते फडणवीसांसोबत ऑनलाईन चर्चा करणार असल्याची दिल्लीतील सूत्रांची माहिती। आजच ऑनलाईन चर्चा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शिंदे गटाच्या 13 संभाव्य उमेदवारांची यादी भाजप हायकमांडकडे सादर। भाजप हायकमांडसोबत चर्चा करून उमेदवार निश्चित केले जाणार, सूत्रांची माहिती। अजितदादा चक्की पीसिंग म्हणणारे आता त्यांच्यासोबत किसिंग करतात। अंबादास दानवेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका। घेऊन जाईल अजितदादा विरुद्ध अशी घोषणा केली। सरकार आल्यावर अजितदादा चक्की पीसिंग म्हटले, आता त्यांच्याबरोबर किसिंग करता। सगळ्यांची कुंडली माझ्याकडे, लोकसभेला जेवढा लीड द्याल त्यावर विधानसभेचं तिकीट ठरेल, एकनाथ शिंदेंचा आमदारांना इशारा। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत जागा वाटपावरून खडाजंगी। सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये वाद, तर शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये भिवंडीच्या जागेवरून वाद। मवियाच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते अनुपस्थित। वंचितचा मवियाकडे 6 जागांचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती। वंचितने 4 जागांचा प्रस्ताव मान्य केला असता तर आनंद झाला असता। प्रकाश आंबेडकरांची नाराजी असेल तर दूर करू, संजय राऊतांची प्रतिक्रिया। त्यांना महाराष्ट्रात 4 जागांवर त्यांनी लढावं, त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या। हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची एक वेगळी भूमिका आम्हाला दिसते। तो प्रस्ताव जर त्यांनी मान्य केला असता तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता। त्यांच्या मनात जर काही नाराजी असेल, अस्वस्थता असेल तर आम्हाला ती दूर करण्यात यश येईल। सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी कमळ, घड्याळ आणि इंजिन, प्रत्येक चिन्हाला आपलं समजा, शिवसेना नेते रामदास कदमांचं वक्तव्य। प्रत्येक जागा या महाराष्ट्रात आपण निवडून देऊ, मग ते घड्याळ चिन्ह असू दे, ते कमळ चिन्ह असू दे, ते इंजिन चिन्ह असू देत, जे चिन्ह मिळेल ते आपलं आहे।